हेलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. सो गाईज, माझं आवरलं होतं आणि आवरल्यानंतर मी बसली होती थोडी, कारण मी चहा पीत होती. माझा चहा थोडा थंड होईपर्यंत मी बसलेली होती. सो गाईज, या तुम्ही पण चहा प्यायला. मस्तपैकी मी चहा वगैरे पिला. मस्त चहा पिता पिता मी मस्तपैकी टी व्हीवरती सॉंग्स लावून दिलेले होते. मस्त सॉन्ग पण एन्जॉय करत होती, पण ते कसं म्यूट करून, कारण व्हिडिओमध्ये तो आवाज येत होता. त्यामुळे मी टी व्हीचा आवाज कमी करून दिला पूर्ण आणि मस्त चहा पिता पिता सॉन्ग पण एन्जॉय केले. पण गाईज, मी बोलली ते काहीच ऐकायला येत नव्हतं, त्यामुळे मला व्हॉइस ओव्हर करावंच लागलं. सो त्यानंतर चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर मी माझं कप वगैरे किचनमध्ये नेऊन ठेवला आणि मस्तपैकी आपल्या डेलीचं रुटीन स्टार्ट केलं. जसं की घर वगैरे झाडून घेतलं. ते झाडता मम्मीसोबत थोड्या गप्पा पण चालू होत्या. थोड्या गप्पा वगैरे मारल्या. घर वगैरे झाडून घेतलं. बघा तुम्ही पण गाईज, किती सारा कचरा निघाला. आणि ना, ते झाडू आणलेलं आहे नवीन, त्या झाडूचा इतका कचरा निघतोय ना गाईज. खूप सारे झाडं लावलेत मम्मीनी, तर त्या झाडांची ना मस्तपैकी ओळख करून देते. मस्तपैकी तुम्हाला आमचं गार्डन दाखवते. गार्डन म्हणजे इथे असे लावलेले 15-10 झाडं आहेत ते, तर तुम्हाला मी दाखवते. बघा, चलो. बाहेर ऊन बघा किती ऊन, खूप जास्त ऊन आहे. आणि ना दुपारनंतर आहे ना असं वातावरण खराब होऊन जातं ना, डेंजर. सो आता ऊन बघा. आणि आम्ही इथे रोडटचच राहतो, त्यामुळे गाड्यांचा आवाज होतच राहतो कंटिन्यू. तिथे वरती ना छोटे छोटे झाडं आहे आणि ते खाली ना सर्व मोठ्या मोठ्या कुंड्यांमध्ये लावलेले आहे झाडं, बघू शकता तुम्ही. आणि ते इग्नोर करा, ती माती. मग अजून झाडं आणणार आहे, कुंड्या आणायच्या आहे ना, मग लावायची त्यामध्ये. इथे पण आहे. आणि हे आमच्या चपला तिथे जवळ आहे, कारण ठेवायला जागाच नाही. माणसं कमी नाही, त्यांचे चपला तितके जास्त झालेले आहे ना. तर तुम्हाला इकडे मी स्टार्ट करते दाखवायला. सो हे आहे कसलं झाड आहे, माझं नाव नाही सांगता येणार याचं. सो हे झाड खूप छान, बघायला खूप छान वाटतं ते झाड. एकदम शोचं. त्याच्यात दररोज पाणी टाकतं माझी मम्मी, पप्पा, मी. पण त्याच्यावरती ना धूळ येते, इथं रोड टच आहे ना, त्यामुळे धूळ खूप येते बरं का गाईज, थोडं समजून घ्या. आणि हे बघा फुलं, बघा किती सुंदर फुलं आलेले. इतकं प्रसन्न वाटतं ना त्यांच्याकडे बघून, खूप छान. आणि खूप छान आहे हे झाड. हे बघा फुलंच इतकी सुंदर आहे ना, वाव. अजून कळी आहे, त्याला कळी येत आहे मस्तपैकी अजून. त्याच्यानंतर हे मामाच्या इथनं आणलं होतं मम्मीने जास्वंद, पण ती पूर्ण येऊन गेलं. सॉरी मामाच्या इथनं नव्हतं आणलं, माझी बहीण आहे ना तिच्या इथनं कोपरगाववरनं आणलं होतं आम्ही जास्वंद. खूप छान येते, पण ते पूर्ण सुकून गेलं आहे, यायला पाहिजे आता ते परत. सो त्यानंतर हे आहे खायचे पानं असतात ना आपले, त्याचं झाड आहे हे खायच्या पानांचं. त्याच्यामध्ये बेलाचं लावलं होतं, पण ते पण वाळून गेलं आहे. आणि हे माझ्या पप्पाने आणलं ते बोलता हे पाणी इग्नोर करा बरं का गाईज, कारण आहे ना वरती ना झाड आहे अशोकाचं, कंटिन्यू पडतात. त्याचे कंटिन्यू पानं पडतात. ब्रह्मकमळ पप्पा बोलले होते. त्याच्यानंतर हे कसलं आहे, संत्रीचं झाड आहे, संत्री. आणि हे आहे आपलं सोनचाफा त्याचं झाड आहे. हे पण शोचं आहे, त्याच्यातच तुळस पण आली साईडला. त्याच्यानंतर हे पण शोचेच झाड आहे खाली, हे दोन. हे गुलाबाचं झाड आहे, गुलाबाला पण मस्तपैकी कळी आलेली आहे. वा, किती सुंदर आहे ना, तोडू पण नाही वाटत ते. आणि हे शोचंच आहे, कसलं आहे काय माहिती नाही मला. त्याच्यानंतर इथे वरती पण शोचंच झाड आहे, त्याच्यात काही नाही आहे वाटतं. आवाज इतका होता ना या गाड्यांची. ती तुळस आहे आमच्याकडे बघा. मस्तपैकी अलोवेरा आहे, खूप जास्त. ते एकाच कुंडीत आलेली. मी तुम्हाला बोलली ना कुंड्या नाही, कुंड्या कमी, कुंड्या आणायच्या आहे, मग त्याच्यात लावणार आहे. आणि हे शमीचं झाड आहे, शमी माहिती असेल तुम्हाला. हे मस्तपैकी लिंबूचं झाड आहे, इतकं मोठं झालं आहे, म्हणजे आमच्याकडे 2-3 होते पण देऊन टाकले ते, मग हे एक ठेवलं. आणि हे मनी प्लॅन्ट आहे, ते बघा 1, 2, 3 मस्तपैकी वाढत आहे.
सो काय तुम्हाला कसं वाटलं आमचा गार्डन, कसं वाटलं गार्डन तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आता असं आणि पानं सर्व वरती काढायची पडते, दिसतंय ना डोक्याला करायची काम पडते. सो काहीच कोणी बाहेर आलं म्हणजे समोर राहता ते आले का मला खूप लाज वाटते ब्लॉग बनवतात. त्याच्यामुळे मी मध्ये निघून आले. ती दिदी हसत होती माझ्याशी, छोटी ती हसत होती, मला खूपच तरी वाटलं. ती मध्ये निघून आले. मामी हाय करा आज आहे का जायचं आता एवढ्या उन्हात निघाले लग्नाला. काय नाही ना, मोबाईल घेतला का? हां घेतला घेतला. फोन कर का मम्मी. झाला का बरं? गेले गाडी तिघ बसून गेले गाडीवर, लग्नाला गेले ते. म्हणजे झोपली नव्हती, लावत होती थोडंसं असं. आता आपल्या पिक्स वगैरे घरी घालती. वरती आल्यानंतर काय ब्लॉग शूट करायचं माझ्या लक्षात राहिलं नाही, त्यामुळे मी काय ब्लॉग काही शूट नाही केलेला आहे. तर आता आपण आपला ब्लॉग एंड करू. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ब्लॉगला लाईक करा गाईज. भेटूया आपण उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय गाईज.